आज आपण पाहणार आहे 1 किलो मटणाची ग्रेव्ही आणि रस्सा कसा बनवायचा. मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे. मी मटण कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. त्यामध्ये 3 चमचे तेल घातलं आहे. तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा चांगला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा. मी 1 किलो मटणाला हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं. ते कुकरमध्ये टाकायचं व पाणी सुटूस्तोपर्यंत मटणाला पाणी सुटूस्तोपर्यंत भाजून घ्यायचं. झाकण लावून एक वाफ काढून घ्यायची, म्हणजे मटण चांगले शिजते. बघू शकता मटणाला मिठाचे पाणी सुटलेलं आहे. त्यामध्ये मी गरम पाणी घालून घेत आहे. गरम पाणी घालून घ्यायचे, चांगले मिक्स करायचे आणि कुकरला 3 शिट्ट्या काढून घ्यायचे. 3 किंवा 4 करू शकता. आता मटण शिजूस्तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. मी गॅसवर 2 मीडियम साईजचे कांदा आणि 1 टॅमॅटो भाजून घेणार आहे. कांदा आणि टॅमॅटो पूर्ण काळा होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचा. त्यानंतर त्याची साल काढून घ्यायची. यामध्ये मी मटणासाठी लागणारे साहित्य: तीळ, काजू, जिरे, मगजबी याची एक पेस्ट करायची आणि ओलं खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण आणि 2 वेलची याची एक पेस्ट करून घ्यायची. आणि जे आपण कांदा आणि टॅमॅटो आहे त्याची एक पेस्ट करून सगळे मिक्स करून घ्यायचं. कढईमध्ये मी 4 चमचे तेल टाकलं आहे. आपण मटण ग्रेव्ही करणार आहे. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा चांगला भाजून घ्यायचा. बघू शकता कांदा आपला चांगला भाजला आहे. त्यामध्ये तिखट टाकायचं. आपल्या आवडीनुसार तुम्ही तिखट टाकू शकता. मी इथं 1.5 चमचा तिखट टाकलेला आहे. तिखट चांगले भाजल्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेला मसाला घालायचा. मसाला करताना मसाला एकदम बारीक पेस्ट करायची. तेलामध्ये चांगला मसाला भाजून घ्यायचा. मसाला भाजल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. आपण मटण शिजताना मीठ टाकलं होतं, त्यामुळे ग्रेव्ही आणि रस्सा करताना बघूनच मीठ टाकायचं, जेणेकरून जास्त मीठ पडणार नाही.
आपला मसाला भाजलेला आहे, बघू शकता तर्री खूप छान आली आहे. त्यामध्ये मी आरेचा मसाला टाकत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला टाकू शकता. आपण शिजवलेलं मटण त्या ग्रेव्हीमध्ये टाकायचं आणि चांगले मिक्स करून घ्यायचं. 1-2 मिनटं वाफ काढून घ्यायची. आपलं ग्रेव्ही मटण तयार आहे. त्यानंतर आपण रस्सा करूया. मी पातेल्यामध्ये 3 चमचे तेल घेतलं आहे. त्यामध्ये बारीक कांदा टाकायचा, तो चांगला भाजून घ्यायचा. रश्श्याला मी तेल थोडं कमी टाकतं, त्यामुळे तेल थोडं कमीच टाकायचं. आपण मटण शिजवलेलं असते ते चरबीचं पाणी सुटून त्याचंही तेल होतं. मसाला घातल्यानंतर मसाला चांगला भाजून घ्यायचा. त्यामध्ये तिखट, मीठ घालून घ्यायचं. मसाला चांगला भाजल्यानंतर थोडासा मसाला टाकायचा. मसाला चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये एक पळीभर आपण जे पाणी काढलं आहे रश्श्यासाठी ते एक पळीभर पाणी घालायचं. त्यानंतर परत मसाला आणि एकदा भाजून घ्यायचा. त्यामध्ये आपण जे पाणी रश्श्यासाठी काढलं आहे मटणाचं ते त्यात ओतून द्यायचं. बघू शकता आपलं ताट रेडी आहे. व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा.